नुसतं काम करत राहता तुम्ही राकेशजी, नुसतं काम करत राहता. ऑफिस मध्ये जाता तेव्हा काम, घरी आले तेव्हा काम, नुसतं काम 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 काम. तुम्हाला बोर नाही होत काय नुसतं काम नुसतं काम? कामही बोर होत असते का कोणाला? काजल, आपलं काम होय, आपल्या कामाशी आपण प्रामाणिक असलो पाहिजे, निष्ठेनं काम केलं पाहिजे. माये हे 8 दिवसात मला हे प्रोजेक्ट करून द्यायचं आहे पुरं, म्हणून मी लागलो आहे कामाले. हा, पण थोडंसं बोलतही नाही माझ्यासोबत. थोडंसं बोला तरी. काही नाही बोलत. सकाळी उठले, नाश्ता केला की टिफिन घेऊन ऑफिसला जाता, तिकडून आले की जेवण झालं की लॅपटॉप घेऊन बसता, मग झोपाच्या वेळेस नुसतं झोपून जाता. थोड्या गोष्टी नाही करत, काही नाही. मला कसं करमेल? मला बिलकुल करमत नाही. घरी घरी एकटी 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 दिवसभर बिलकुल करमत नाही मला. मी काय करू तुम्ही सांगा? तुम्हाला तर कामामध्ये तुम्हाला करमून जाते, कामामध्ये तुमचा दिवस आहे निघते, राहते कशी निघते माहिती नाही. पण मला नाही करमत ना. आता काय करू मग मी? आता तुले बोर होते तर मग तू घरी कोणतं काम कर, काम करत जा, साफसफाई करत राहत जाय, चकाचक घर ठेव चांगलं. करत नाही काय? गंद दिसते का घर? सांगा तुम्ही, गंद दिसते घर? हा, किती सप्पा सप्पा जाय मस्त. आणि करू करू का रोजच साफसफाई करू? एक दिवस करतो, मग दुसऱ्या दिवशी तुम्हाला गमतच नाही. काय करू? काय आता तू मला काय सांगता? काय तुले गमत नाहीत आता मी काय करू मी? हा, मला काम करू दे चुपचाप. नाही तर असं करू का मी राकेशजी? मी जाऊ का कामाला? लागू का अजून कामाला? माय मन लागलं राहीन. तेव्हा जात होती कामाला तुमच्या यानं होय, सोडून दिलं म्या. पण मस्त गमे मला, मन लागलं राय माय. घरी घरी तर मला कसं तरी लागते. असं वाटतं बिमारच आहो का मी, असंच लागते मला. कायले तू कामाला जातो अजून? उपाधी धंदे नको जाऊ तू कामाला. तुला काम करायची गरजच काय आहे काजल? भेटते ना सगळं तुला आहे तर. मग एवढं माझा पगार आहे, तुला काय गरज आहे काम करायची? काही गरज नाही. घरी राहत जाय, टीव्ही आहे टीव्ही पाहत जाय, मोबाईल आहे मोबाईल पाहत जाय, आणि बस पल्ली राहत जाय. तुला संग बोलायचं नाही तर मग तिकडे ते मनीषा वहिनीच्या घरी चालली जात जाय, नाही गमलं तर. किती त्याच्या घरी जाऊ जाऊ काय त्याला काम राहते ना, नुसतं कामच राहते ना. दुपारचे झोपले राहतात ते. मग काय त्याला त्रास देऊ कोणाला? घडी घडी रोज 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 रोज. आणि तेच म्हणून मग ताई रोजच येते म्हणून हे, रोजच येते म्हणून हे. आणि टीव्ही पाहतो दिवसभर, किती पाहू, मोबाईल बी किती पाहू. आणि मायाईले काय, मायाई बी कामात राहते ना का? रोजच फोन करू का मायाईले? मी 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 असं करतो, उद्यापासून मी कामालाच लागतो. मी काही नाही नाही काही तर. कुठं लागतं आता तू कामाले काजल? कायले तू सुखातली दुखात करायला पाहिजे? काय तर मग मला गमतच नाही तर. एवढं सुखात असून दुखात असल्यावानी लागून राहिलं मला. तर आता 3 वर्ष झाले, 3-4 वर्ष झाले लग्नाला. तर सगळे म्हणतात एक बाळ पाहिजे, एक बाळ पाहिजे. पण आता होऊनच नाही राहिलं आपल्याला, तर काय करू मी बी? तुम्ही बी काय करा? सगळ्याला सांगता येत नाही तसं. हा, धीर ठेव, सगळं वेळेवर होत असते काजल. एकदम एकाएकी आपण म्हणलं सगळं भेटलं पाहिजे, एकाएकी भेटते काय? होईन, आपल्यालाही बाळ होईन. आपल्या नशिबात बी आहेच बाळ, असं नाही आपल्या नशिबात आहे नाही, आपल्यालाही होईनच. धीर ठेवणं जरा, सगळं भेटन. हा, कधी राकेशजी, कधी भेटन कधी? आता मला ना असं वाटतं की एक बाळ पाहिजे. आता कारण मग दिवसभर त्याच्यासोबत माय मन लागलं राहील. मलाही वाटते तसं, एक बाळ पाहिजे. मलाही वाटते, मला काय वाटत नाही काय, मलाही वाटते. पण आता काय करू? पर्याय नाही ना, आपण आपल्याजवळ पर्याय नाही. तोपर्यंत आता राह चुपचाप. आता घन 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 लावू नको, मला काम करू दे चुपचाप. नाही तर मग अशी कर, चाल तुला कळमेश्वरला नेऊन सोडतो मी. तिथून येणं जाणं करत जाईल. तसंही आता उन्हाळा आहे, आणि तू राह तिथं, मग तिथं मन लागलं राहील तुला. चालतं काय? कर्मेश्वरले तिथेही तसंच आहे. एक काम नाही केलं तर ललिता ताईने टोमणे मारते, बोलते. तिथं तर जास्त किचकिच आहे. दिमाग खराब होते मग माय. त्याच्यापेक्षा इथंच बोर होतो, राहू दे. तरी बी फोन करून पाहा लागन उद्या ललिता ताईले, कसं काय हाल चाल आहे, काय आहे, सगळे कसे आहे. फोन करून पाहिन मी. तुमच्या येणे बाई व समोताबाई आहे का गेले? आहेत ना, आहेत अजून 8 दिवस आहेत अजून. बापा बापा, पोरीच्या घरी कोण राहते बापा 8-8 दिवस? पण दोघही जण. हा, काही तिकडे ठाव ठिकाणा नाही लागत का त्याचा? खावाची सोय नाही लागत काय? तर येऊन बसले इथं. हा समोताबाई, पाय बा समोताबाई, मला तर मनाची गरज नाही म्हणा. तर तू घर वय, तू पाय, तू सांभाळ. तू चालून राहिली बसल्या ठिकाणी द्यायले. आता मला तर काही, पण एक प्रश्न मनात येते, पोरीच्या घरी नाही राहत नाही एवढे माय बाप 8-8 दिवस. हा, एखादी माय राहून जाते. हा, पण माय ना बाप दोघही जण 8 दिवस. आता किती दिवस, 15 दिवस झाले असं ना आले, तर अजून 8 दिवस आहेच म्हणतो. म्हणजे महिना कोण राहते बापा पोरीच्या घरी? काय माहित गड्या, काही खावाची सोय नाही का काय झालं काय नाही ते एवढं मला पोस्ट माहित नाही. पण ललिता करते राहून जाणं, हे तर म्हणून राहिले. आले दुसऱ्या तिसऱ्या दिवशीपासूनच म्हणून राहिले चाललो जातो. पण हे माहित सोन ललिता, राहा ना बाबा, आई राहा ना, तिथं जाऊन काय करता, राहा ना. ते रोखून ठेवून राहिले त्याले, आणि ते बी राहून राहिले. ते बी काहून राहते हे मला माहित नाही. पोरगी किती बी जबरदस्ती करून राहा, तरी मायबापाला समजते नाही राहत मायबाप पोरीच्या घरी. त्याचं काही असन, खावाची सोय नसन, पैसा आदला नसन, म्हणून ते आहे तिकले तुझ्या घरी. म्हणत असन पोरीनं सांगून दिलं असन, तुम्ही असं म्हणा जातो, मग मी तुम्हाला राहा म्हणतो. अशा गोष्टी झाल्या असन त्याच्यामध्ये.
आणि इथंच राहा, इथंच का कायले जाता तिथं टेन्शन घेता मग असं तसं होय. काय माहित आता, सांगितलं नाही बापा. आता माईन किती गोष्टी करते माझ्या दिवसभर निरा गोष्टी करते ते, पण असं तर काही सांगितलं नाही. अशी म्हणत राहते बापा, 10 वेळा म्हणते दिवसातून, जात होतो हे ललिता जाऊन नाही देत, जात होतो हे ललिता जाऊन नाही देत, अशी करते बापा. राहू दे, राहते तर हो, राहू दे. आता 1 महिना भाजी भाकर खातीन तर कमाय कमी कमी होऊन जाईल, हलका भारी होईन कमाय. म्हणून मी राहू दे, मला काय काम करायला लागते. करते ते ललिता. बिंदू बी नाही आहे, ते गेली तिच्या माहेरी, करून राहिली तिचे माय बाप आले तेव्हापासून, करून राहिली, एकटीच करते पुरे कामं. तर मायबाप आहे तर करणच ना ते, नाही तर तिच्या मायला नाही करायला लागले असते. बरं जाऊ दे, ते गोष्ट राहू दे. त्या इले काजलले आहे काय का बस खालीच आहे? अजून तर काही नाही बापा, म्हणली होती 2-3 वेळा. आता हो म्हणे बाबा, तर अजून तर काही दिसत नाही, आहे नाही अजून. राहिलं असं चांगलं नसतं काय? असंच नाही, माई सून बी माय सून पोरग बी ठेवी तसेच करून राहिले. आता किती वर्ष झाले लग्नाला, निरा कामच करून राहिले. आता का जिंदगीभर कमाई आहे? हा, लेकराचं वय, लेकरं व्हायचं वय राहते, वय निघून गेलं म्हणजे मग होईन काय यायले लेकरं? समजत नाहीये. हा, लेकरं लग्न झालं का 1-2 वर्षात 2 पटापट करून घ्या लेकरं, मग जिंदगीभर कामच करणार लेकरे. समजत नाही, माया पोराले सुनीले समजून नाही राहिलं, ते तसेच करून राहिले. हो ना बापा मंजुडा, आजकाल तसंच आहे बाबा. हा, लग्न झाले का लेकरं पाहिजेच नाही म्हणते, आणि मग टाइम निघून गेला म्हणजे, आणि मग झुरतेत लेकरासाठी, मग होत नाही, मग करते दवाखान्यात पैसा घालतेत मग. हो ना. हा बोल काजल, लय दिवसाचा फोन केला. काही फिकर गिकर आहे का नाही आहे हो इकडची? हा, का बस तिथे एकटाच एकलकोंड्यावानी राहणं जमते? नाही ताई, तसं नाही आहे. आता मला आठवण आली तर केलाच ना मी तुम्हाला फोन. कसं आहे तिकडचं सगळं? ठीक आहे. बिंदू ताई जाऊन बसली बापा माहेरी, सगळं मलाच करायला लागते. ये ना तू. तू कधी येता? मी आता येईल, सुट्ट्या नाही ना. नाही तर आली असती मी, आता सणावाराच्या सुट्ट्या राहिल्या असत्या तर आली असती, पण आता सुट्ट्याच नाही ना यायले, आणि म्हणून. बरं गमते बापा तुला एकटीले तिथं खोली मध्ये? हा, बापूजी तर चालले जात असतील कामाले, आणि तुला एकटा दिवसभर गमते वा? नाही गमत ना ताई. आता काल रातच्यानंच गोष्ट केली मी त्याच्यासोबत, मला गमतच नाही म्हटलं. तर ते म्हणे आता मी काय करू म्हणे, नाही गमत तर म्हणे. तर मी म्हटलं मग मी कामाला जातो म्हटलं, एखाद्या दुकानात ऑफिस मध्ये कुठं बी, कम्प्युटर ऑफिस मध्ये कसं बस 5-6 हजार भेटन तेवढेच लेखाले म्हटलं. गमन तर मला म्हटलं कर म्हणतं खरी, तर नाही म्हणते माझ तेवढा पगार आहे, तुला काही कमी करतो का मी, तू कायले कामाला जातो असे म्हणते. काय करून काय नाही मला समजत नाही. काय करू, जा कामाले. काय ऐकतं त्याचं नवरे तसेच म्हणतात, आपण जातो म्हणा तर तसेच म्हणते, मग आपण कामाला गेलं म्हणजे मग बरोबर पैसे घेऊन घेतात. हा, मग 5-6 हजार बी कमी पडते त्याला, किती बी पगार असला तरी बी. जा आता, लेकरं व्हायचे आहे तोपर्यंत कमावून घ्या दोघंही मिळून, मग कायले कमावायला भेटते तुले. मग लेकरं झाले एकदाचे तर मग तुला नाही बाहेर फटकाले भेटत ना, कामाला जावाले भेटत, मग घरीच लेकराच करत राहा लागते. हा ललिता ताई, आता तोंड पाहिन देव तर देईन, देवाचं राहीन तेव्हा देईन लेकरू. आता देव एखाद्या दिवशी आमचं बी तोंडाची दया येईन तोंड देवाले, तर मग यायले बी देवा बा, आता देईन, होईन नाही. हो ना, होईन ना, काऊन नाही होणार. पण आता काजल, काऊन अशी काऊन बोलून राहिली तू? कधी न तोंड पाहिन ना. आता माय लग्न झाल्याबरोबर मला पोरग झालं बापा, दुसऱ्याच वर्षी लगन तर बिंदू ताईले मा बात पोरगी झाली, पण मला बातच झालं. आणि तुला राहून नाही राहिलं काय? हा, राहत नाही राहिलं असं काही आहे का? का तुम्ही पाहिजे म्हणता दोघे जण, पण तुम्हाला होऊनच नाही राहिलं असं काही आहे का? हा ताई, पाहिजे तर खरी. आता मलाही असं वाटते की पाहिजे बाई एक बाळ, माया मन लागलं राहीन दिवसभर त्याच्यामध्ये, आणि मला करमन मस्त खेळन त्याच्या संग मस्त, तर करमन मला ते म्हणते. आता पाहिजे म्हणते एक मध्ये, ते तर पहिल्यापासूनच म्हणून राहिले, पण मीच नाही पाहिजे नाही पाहिजे, पण आता वाटते मला पाहिजे म्हणून, पण आता होऊन नाही राहिलं. ते तसंच होते, खोय लागून जाते. मी तुला पहिलेच तर म्हणू काजल, आता एक उद्या पटकन म्हणून, नाही तर मग अशी करशील तर तू खोळ लागत म्हणून, तर घे लागली तुला खोळ. आता काय वाट, आता काही होते काही नाही, देव काही पाहिन तोंड काही नाही, गलती आपणच करतो, मग देव काय तोंड पाहिन? हा, झाली ताई गलती, झाली गलती, पण आता काय करू मी? मला एक तर गमतही नाही, एक तर बाळही नाही होऊन राहिलं, मला काय करून काय नाही असं जीवन राहिलं. म्हणून म्हटलं तुम्हाला फोन करतो, हालचाल विचारतो बा, तुमचे करमत नाही होतं मला म्हणून. कर काही ट्रीटमेंट घे, करा दोघे जण दवाखान्यात, होऊन जाईल तर होऊन जाईल. आताच नाही ताई, आता वाट पाहतो अजून 3-4 वर्ष, आणि मग जर नाही होता दिसन मग करन ट्रीटमेंट, आताच नाही करत. पण जरासं एक वेळ भेटून तर या डॉक्टरला, काय बा कसं काय म्हणून, डॉक्टर सांगन तसं मग फॉलो करा. पाहिन ताई, पाहिन विचार यायले म्हणून, पाहिन काय म्हणतात तर. हो, भेटून पहा एक वेळा डॉक्टरले, काय म्हणते काय नाही. तर तू यात खोड आहे तर बापूजीत खोड आहे, तर खोट आहे तर नाही तर मग कधी कधी माणसात बी खोट राहते. हा ताई, ठीक आहे, मी पाहिन यायले म्हणतो मी, चला म्हणून जाऊन पाहा लागन. हो चाल, ठेवतो, मला लय काम आहे. एवढे जणांचं काम एकटेच करायला लागते, माझी आई बाबा बी आहे अजून. हा काय, ते तुमचे आई बाबा बी आहे का?
बरं ठीक आहे, मग ठेवा, करा का मग. कोणाचा फोन होय व? डॉक्टरला भेटून पहा ना. काय 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 झालं पहा ना. असे राहते कपटी लोक. आता बाई जे भंगड राहतात का नाही, त्याच्या याच्यामध्ये काही अडथळाच येत नाही. कपटी राहते ना म्हणून असं होते त्याच्या संग. हे बघा काजलचा फोन आहे, काजलचा. काऊन काय झालं तर? ते बाळाची गोष्ट उन्हा राहिलं म्हणते, त्याइले राहतच नाही म्हणते. म्हणून मी म्हटलं का डॉक्टरला भेटून पाहिजे म्हटलं. असं म्हणून काय? हा, आणि मग त्याच्यात कपटीपणा कायची आली वा? तर बापूजी किती कपटी आहे. मा बद्दल किती वाईट विचार करतात. का ललिताला बोलणे पडले पाहिजे, वहिनीले बोलणे पडले पाहिजे, वहिनीची भाजी चालली पाहिजे, वहिनीले मारलं पाहिजे, घराच्या बाहेर काढलं पाहिजे, असा विचार करतात बापूजी. म्हणून त्याच्या संग असं होते. होत नाही. होईन काऊन नाही होणार, होईन होते. अशा कपटी लोकांनी सांगत तसंच झालं पाहिजे. बरोबर आहे ललिता ताईचा. मायात तर खोट नाही, मला तर राहिलंही होतं. याच्यातच खोट आहे म्हणून तर नाही राहून राहिला. पण आता म्हणू कशी मी तुमच्यातच खोट आहे म्हणून? अजून त्याला राग येईन, अजून जुन्या गोष्टी आठवण, तर अजून फालतू माझ्या चांगले वागणार नाही. आता जुन्या गोष्टी भुलले तर भुलू देतो, कायले मी गोष्ट काढू. पण तरी त्याले हेरून फेरून म्हणतो का आपण जरासं डॉक्टरला भेटून येऊ बा, तेवढं म्हणतो. माई जराशी चेकअप करून घेऊ असं तसं म्हणतो. तर चालतील तर जाईन, नाही तर राहू देईन. दुकानात काय आली आता तू ललिता? उठली सुटली दुकानातच येतं. पोहा द्या, अर्धा किलो पोहा बनवतो. त्याच्यासाठी आली. संपून गेला घरचा, मला माहितच नाही. तर एकटी कुठं ध्यान ठेवू मी. आता पोहा करायला गेली तर पोहाच नाही. द्या बरं अर्धा किलो बांधून पटकन. रोज पोहा आणि किती बनवतो आणि किती वाया धाडतो तू. इथं फुकट येते काय? दुकानात फुकट येते काय? समोर पैसे द्यावे लागते ना. आतापर्यंत तर नाही बोलले हो तुम्ही. घरामध्ये एवढा किराणा लागते, एवढा नेतो मी, तुम्ही आणून देता, तर नाही बोलले. आताच काम बोलून राहिले तुम्ही. एवढं नाही लागलं आतापर्यंत, आता जास्तच लागून राहिलं. गेल्या 15 दिवसापासून लयच लागून राहिलं. लयच माझ्या घरच्यासाठीच किराणा माझ्या दुकानातला खाली होऊन राहिला. असं गेल्या 15 दिवसापासून म्हणजे माझे आई बाबा आले तेव्हापासूनच म्हणून राहिले का? म्हणजे माझे आई बाबाच खाऊन राहिले का एवढं? तुम्ही नाही खात का? हा, मी तसा नाही म्हणून राहिलो. काही बी आपल्या सांगा नको घेत जाऊ. एक गोष्ट म्हणून राहिलो मी. लय लागून राहिलं गेल्या 15 दिवसापासून. तोच अर्थ आहे तुमच्या म्हणण्याचा. माझे आई बाबाच आले ना 8-15 दिवसापासून, तर लय लागून राहिले म्हणता. पण नाही लागत. तुम्ही काय खाता का उली चिमणीवाणी? एवढी कपटपणा नको करत जा. ते पहा तुमचा भाऊ कपटी, एवढा कपटी आहे म्हणाले, म्हणून तर आता लेकरं नाही होऊन राहिले त्याले. हा, कशी बशी ते बायको भेटून गेली लदाड तोंडी कामचोर. आता लेकरं नाही होऊन राहिले. तर आता जिंदगीभर लेकरासाठी कपटी आहे ना म्हणून. कोणता भाऊ? कोणता काय बोलून राहिली? तर दुकानात येऊन एक गोष्टी करायला आली का दुकानात तू ललिता? तो लहानवाला यवतमाळले राहते तो राकेश बापूजी. आताच फोन आला होता मला इचा काजलचा. म्हणे देव तोंड पाहिन तेव्हा होईन म्हणे. का देव येईन का हिचं तोंड पाहिले आता? हा, नवऱ्याची तुमच्या भावाची कपटीपणा पाहिजे, देव तोंड काय पाहिन? हा, हुन्ना राहिलं म्हणे आम्हाला, म्हणे पाहिजे म्हणे. ते बी म्हणतात म्हणे पाहिजे, इले बी पाहिजे. हुन्ना राहिलं म्हणे. चांगलं झालं नाही म्हणून राहिलं तर घ्या करा कपटपणा. अजून माझ्याविषयी कसा कपटपणा करे तुमचा भाऊ? हा, वहिनीला मार पडली पाहिजे, वहिनीच्या हातची भाजी खराब झाली पाहिजे, बोलली पाहिजे. मग वहिनीला मला तुम्ही मारत बोलत होते ना, त्याला मजा ये हाते तर. आता घे ना म्हणा. आता कशी झाली आता होते लेकरं त्याने. मग असं देव लाठी मारते. जाय तू घरी जाय. कुठचं बोलणं कुठं नेऊन टाकतं. जाय तू घरी जाय बरं. पोहा पाहिजे का? पोहा घेऊन जाय बा घरी जाय बा. दिमाग नको खाऊ. इथं धंद्याच्या ठिकाणी पनवती नको लावू तू. मी पनवती लावतो स्वतः, तुम्ही पनवती हा. तुम्ही करून राहिले कपटपणा. माझे आई बाबा आले तेव्हापासून तुमचं काही ना काही कारगीर चालूच आहे. असं तसं उलट सीधं बोलत राहता, हरकते करत राहता. बरं झालं तुम्हाला बायको भेटली, पोरग होऊन गेलं तर. मग आता कपटपणा नको करा. तर याच्या पुढे चांगलंच होईल. असे कपटपणा करा ना, लेकरं बायको बी चालले जातील. मग वनवर हिंडा लागन तुम्हाला. कोणी माय नाही होत ना, बाप नाही होत कोणी बायको शिवाय. हो होते सगळे. तू काय कमी कपटी आहे? तरी तुला झालं ना पोरग? होईन त्याला बी टाइम लागते. ते देव एकदम नाही देत काही सगळं काही. मी काय ना कपटी आहे? मी बोलून देतो भंगड मनात भरून नाही ठेवत मी. हा, मनात भरून ठेवतात ना ते कपटी राहते. तुमचा भाऊ मनात भरून ठेवते आणि समोर चांगला बोलते, मनात कपट ठेवते. म्हणून तर त्याचं सांगत असं होते. एवढं कमावते तरी काही वाचतच नाही. निरा पैसा खातो. एवढं कमावून बी तुमच्यापासून पैसा घेते तर मग काय पुरते त्याला एवढी कमाई करून बी? कपटीवानाचा आहे ना म्हणून. हो असू दे. त्याचं कपट त्याच्यापाशी. तू काय त्याचं कपट घेतं मग बोलून? आमाय हो गड्या, त्याचं कपट त्याच्या पाशी. मी काय दे त्याचं कपट घेऊ? द्या मला अर्धा किलो पोहा. मी जातो पोहा बनवतो. या मग पोहा खाले पटकन घरी. हो बनव. चांगला बनवतो. निरा वातळ बनवतो. मी काय म्हणतो राकेशजी, आता ना नाही होत मानस सहन. आता मला गमतही नाही. आता मला एकटं लागते. आता मला बाळ पाहिजेच. आता मला कसंही करून. अरे आता नाही म्हणून राहिलं तर मी काय करू? कुठून आणून देऊ मी? चल दत्तक घेतो काय? दत्तक घेऊन घे मग. चल
पण चांगले आपलं म्हणून सांभाळतो त्याला बी. मग नाही दत्तक नाही घ्यायचं आहे आपल्याला. होते तर आपण काय दत्तक घेऊ. तर मी काय म्हणतो, उद्या चालता का डॉक्टर संग भेटून येऊ? काय म्हणते काय नाही डॉक्टर, तर होते म्हणते का नाही होत म्हणते, का ट्रीटमेंट सांगते काय नाही तर नाही नाही कायले डॉक्टर पाशी आता जेमतेम 3-4 वर्ष झाले लग्नाले. होईन नाही तर काय होतं, होईन आपल्याला बी. कोणाकोणाला उशिरा होत असते. होईन. तू एवढी घाई नको करू आणि एवढी हे नको करू. इथं चाल ना तिथं चाल, कुठं नाही जावं लागत. होईन, मला विश्वास आहे ना, होईन. कधीपर्यंत वाट पाहता आता? अरे पण कधीपर्यंत पण काजल एवढं सांगतो, लग्न झालं 3-4 वर्ष झाले तर तू म्हणतो त्यांना नाही पाहिजे आपल्याला तर आपण हो नाही त्यांना सेफ्टी ठेवली. आता पाहिजे आपल्याला तर आता टाइम तर लागणच ना थोडसा. होईन, नाही तर आतापर्यंत होऊन गेलं असतं. मस्त 2-2.5 वर्षाचं झालं असतं आपलं पोरग किंवा पोरगी जे बी असलं असतं तर. प्रयाणच होय. आता तूच म्हणतो इथं चाल, आता कुठं नाही जायचं आहे मला, कुठं नाही. होईन, होईल नाही होईन. हाय दादाचं पोरग, दादाची पोरगी, त्याला पाहूनच आपण जगू राहू. काय भावाचे आपले होतेत काय? आपण कितीक बी केलं त्याचं, कितीक बी करून त्याचं, तरी म्हणतील काकानं कायच केलं. जरासं काही बोलू तर तुमचे भाऊजी म्हणतील मा पोराले बोलतं, मा पोरीले बोलतं. असं होते. आपलं ते आपलं राहते, आपल्या हक्काचं आपलं. आपण काही करू नाही काय तरी बी कधी आपले लेकरू आपल्या भाषेत धावत येईन. ते भावाचं नाही धावत येईन आपल्या भाषेत. कितीक बी आपण त्याचा लाड करू तरी बी. ते गोष्ट तर बरोबर आहे म्हणा तुझी. ते त्याचेच होते, आपल्यालाच होते. पण आता थांब, अजून काही नको करू. अजून 3-4 वर्ष पाहू वाट, आणि मग लागन तर मग करू ट्रीटमेंट. आणि होईनच. आता एवढी टेक्नॉलॉजी वाढली आहे तर वंदेत्व हटते, होते बाळ. जरासा पैसा टाकू आपण, ट्रीटमेंट घेऊ, होते आपलंच बाळ होईल. थांब, तू नको काही करू, होईल. आणि तुला गमाची गोष्ट तर कशी बशी दिवस काय कामातच निघून जाते ना, काय गमाचं. आणि मग रात्री मी आलो म्हणजे मग घुमा फिरायला चालत जाऊ, लोक स्वयंपाक करत जाय आणि मग जेवण खावणं करून मस्त फिरत जाऊ आणि मग येऊन झोपून जातो. हा मग चालते ना. हप्त्यातून एक वेळा रविवारी असं कुठं बी फिरायला जात जाऊ मस्त दिवसभरासाठी. ठीक आहे, आता ह्या रविवारी जाऊ मस्त कुठेतरी फिरायला. आणि आज रात्री लवकर स्वयंपाक करतो, मग जाऊ. मग नाही तर मग असं करू तर 9 ते 12 पिक्चरच पाहून येऊन जाऊ. हो, लय दिवसाचा पिक्चर नाही पाहिला ना. आता दोघं हवं आपण तर कुठेही जाऊ शकतो, पिक्चरही पाहू शकतो. एक वेळेचा बाळ झाला तर मग कुठं नाही जाता येईल आपल्याला. आताच फिरून घेणं परवडेन आपल्याला मस्त. ठीक आहे.